फक्त सुंदर दिसून काही उपयोग नाही, विचार देखील सुंदर हवे. फक्त बाह्य सौंदर्य किंवा बाह्य श्रीमंती काही कामाची नाही. मनाची श्रीमंती खूप मोठी असते. सध्याच्या काळात मनाच्या सौंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्याला जास्तच महत्त्व दिले जाते. हे आपण कोठे ना कोठे नक्कीच अनुभवले असेल. आपण हे नेहमीच विसरतो की सौंदर्याची श्रीमंती, पैशाची श्रीमंती ही क्षणभंगूर असते. सौंदर्य, पैसा, मालमत्ता या सर्व क्षणभंगूर बाबी आहेत. म्हणजेच त्या तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकतो. परंतु मनाची श्रीमंती ही तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे सर्व माहीत असूनही आजच्या काळात मनुष्य पैशाचा, दिसण्याचा खूपच मोह, दिखावा करताना आपल्याला दिसून येतो. आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला हे सांगितले आहे की पैसा, सौंदर्य यापेक्षा मनाची श्रीमंती वाढवा. परंतु आपल्याला कोणी चांगले सांगितले आणि आपण ते ऐकले असे कधी होईल का? आपण आपल्या पूर्वजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून पैसा, शारीरिक सौंदर्य वाढवण्याकडे जास्तच लक्ष देत असतो. आता तुम्ही म्हणाल की पैसा, शारीरिक सौंदर्य महत्त्वाचं नाही का? तर हो, दैनंदिन जीवन जगण्याकरिता पैसा, शारीरिक सौंदर्य महत्त्वाचे आहेत. परंतु आपण त्याला वाजवीपेक्षा जास्तच महत्त्व देताना दिसतो. मग त्यापुढे आपल्याला ना कशाचे भान राहते, ना स्वतःची कोणती जबाबदारी लक्षात येते. सध्या मनाची श्रीमंती, सौंदर्याला कमी लेखणारे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारे समाजात भरपूर लोक असले तरी काही लोक आजही मनाच्या श्रीमंतीला, सुंदर विचारांना योग्य सन्मान देत असल्याचे आपण पाहिले असेलच. याच संदर्भात एक प्रसंग या ठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो. हा प्रसंग काल्पनिक आहे की सत्य घटनेवर आधारित आहे हे मलाही ठाऊक नाही. तरी ही घटना, प्रसंग खूप काही शिकून जाते. एकदा एका विमानात एक अतिशय सुंदर महिला प्रवेश करते. ती तिच्या बसण्याची जागा शोधण्याचा प्रयत्न करत असते. ती आपले सीट शोधण्यासाठी विमानात चोहीकडे नजर टाकते. तिला तिची बसण्याची जागा दिसते. खुश होऊन ती त्या जागेकडे जाते. परंतु जवळ गेल्यावर ती पाहते तर काय, तिच्या शीटच्या अगदी शेजारीच एक पुरुष बसलेला असतो की ज्याचे दोन्ही हात नसतात. आता ती थोडीशी नाराज होते आणि तोंड वेडेवाकडे करून इकडे तिकडे एअर होस्टेस दिसते का ते पाहते. तिला थोड्याशा अंतरावर एक एअर होस्टेस दिसते. ती त्या एअर होस्टेस जवळ जाते आणि तिला सांगते की मला माझी सीट बदलून हवी आहे. ती एअर होस्टेस अतिशय अदबीने त्या सुंदर दिसणाऱ्या महिलेला विचारते, काय झालं मॅडम, काही समस्या आहे का? ती महिला सांगते की मला सीट बदलून हवी आहे. एअर होस्टेस त्या महिलेला विचारते की त्या सीटमध्ये काही दोष आहे का? ती महिला उत्तर देते, नाही, तसं काही नाहीये. परंतु माझ्या सीटच्या शेजारच्या सीटवर जी व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत. त्यामुळे मला त्या व्यक्तीच्या शेजारी बसण्यास थोडंसं विचित्र वाटत आहे. ती एअर होस्टेस त्या महिलेचे हे उत्तर ऐकून एकदम अचंबित होते, कारण ती महिला अतिशय सुशिक्षित, सभ्य दिसत असते. परंतु एअर होस्टेस अतिशय अदबीने त्या महिलेला सांगते की या ठिकाणी तर एकही सीट मोकळी नाहीये. परंतु आपण थोडा वेळ थांबा मॅडम, मी आमच्या कॅप्टनला विचारून सांगते. एवढे बोलून ती एअर होस्टेस कॅप्टनकडे जाते. तिथे ती एअर होस्टेस कॅप्टनला घडलेला सर्व प्रसंग सांगते. थोड्या वेळाने ती एअर होस्टेस त्या महिलेजवळ येते आणि सांगते की मी घडलेला प्रसंग विमानाच्या कॅप्टनला सांगितला आहे. त्यांनी त्यावर एक उपाय सुचवला आहे. मॅडम, या ठिकाणी एक देखील सीट मोकळी नाहीये, परंतु प्रथम श्रेणीत एक सीट मोकळी आहे. आजपर्यंतच्या इतिहासात असा निर्णय आम्ही प्रथमच घेत आहोत की एखाद्या प्रवाशाला त्याच्या सीटच्या बदल्यात थेट प्रथम श्रेणीच्या सीट देत आहोत. आता त्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू उमटते व ती तिची बॅग घेण्यासाठी निघणार. तेवढ्यात ती एअर होस्टेस त्या हात नसलेल्या मनुष्याकडे जाते आणि त्या मनुष्याला अतिशय अदबीने विचारते, सर,
आपण प्रथम श्रेणीतून प्रवास करू इच्छिता का? ती एअर हॉस्टेस त्या मनुष्याला असा प्रस्ताव देताच उपस्थित लोक मोठमोठ्याने टाळ्या वाजून विमान प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतात। आता त्या महिलेला स्वतःचीच लाज वाटू लागते। ती शरमेने मान खाली घालते। ती एअर हॉस्टेस त्या मनुष्याला सांगते, सर कृपया आमची तुम्हाला विनंती आहे की आपण प्रथम श्रेणीतून प्रवास करावा, कारण आम्हाला नाही वाटत की तुम्ही त्या घमंडी, बेशरम, स्वार्थी महिलेबरोबर प्रवास करावा व तिच्या वागण्याचा तुम्हाला काही त्रास व्हावा। त्यामुळे कृपया आपण प्रथम श्रेणीत चला। हे ऐकल्यावर तो मनुष्य सांगू लागतो की मी एक माजी सैनिक आहे। जम्मू काश्मीरमध्ये एका ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवला असल्याची खबर आम्हाला मिळाली, म्हणून तो बॉम्ब निकामी करण्यासाठी आम्ही तिथे गेलो। परंतु तो बॉम्ब निकामी करत असतानाच त्याचा स्फोट झाला आणि मला माझे दोन्ही हात कायमचे गमवावे लागले। मी त्या स्फोटातून कसाबसा वाचलो। मी तुमचे आणि त्या महिलेचे बोलणे ऐकत होतो। ज्यावेळी मला असं कळलं की त्या महिलेला माझ्या शेजारी बसण्याची लाज वाटत आहे, त्यावेळी मी असा विचार केला की मी कोणत्या लोकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि स्वतःचे हात कायमचे गमावले। परंतु आता तुमच्या विचारांना बघून मला एक गोष्ट नक्की समजली की देशात जसे त्या बाईसारखे घमंडी, मतलबी लोक आहेत, तसेच तुमच्यासारखे, तुमच्या कॅप्टनसारखे मनाने श्रीमंत असणारे लोक देखील आहेत। त्यामुळे आता मला अभिमान वाटत आहे की मी तुमच्यासारख्या लोकांसाठी मी माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाची सेवा करत होतो। आता तर त्या महिलेला स्वतःचीच इतकी लाज वाटत होती की ती शरमेनं वर देखील बघू शकत नव्हती। त्या एअर हॉस्टेसने त्या सैनिकाची बॅग घेतली आणि ते विमानातील प्रथम श्रेणीमध्ये निघून गेले। संपूर्ण प्रवासात त्या महिलेने स्वतःचे डोके वर काढले नाही, कारण तिला तिच्या या विचारांची लाज वाटत होती। मित्रांनो, समाजात त्या महिलासारखे खूप माणसं आहेत की जे स्वतःच्या सौंदर्याला, पैशाच्या श्रीमंतीला सर्व काही समजतात। त्यांना त्यांच्या सौंदर्यापुढे, पैशाच्या श्रीमंतीपुढे दुसरे लोक व त्यांचा त्याग त्यांच्याशी काहीही घेणे देणे नसते। त्यांना फक्त आणि फक्त त्यांचा स्वार्थ महत्त्वाचा असतो। परंतु पैशाच्या श्रीमंतीपेक्षा आणि शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाची श्रीमंती केव्हाही चांगली। शारीरिक सौंदर्य वरून एखाद्या व्यक्तीचे चांगले गुण ठरवता येत नाही, ते त्याच्या वागणुकीतून समजते की तो व्यक्ती मनाने किती श्रीमंत आहे। तो व्यक्ती दुसऱ्यांबद्दल कशा प्रकारची भावना बाळगतो यामध्येच त्याचे गुण लपलेले असतात आणि यातूनच आपल्याला त्यांचे सौंदर्य दिसून येते। त्यामुळे मित्रांनो, पैशाच्या आणि शारीरिक सौंदर्याच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती कमावणे कधीही चांगले, हो की नाही? चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हसत रहा।